चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत नगर परिषद निवडणूक अभूतपूर्व चुरशीची। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 10 लाखाचा पैजा लावल्याचं आवाहन सोशल मीडियावर येत आहे। जत नगर परिषदेची यंदाची निवडणूक अभूतपूर्व चुरशीची ठरली असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) या 5 प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते। प्रत्येक प्रभागात उमेदवारांनी प्रतिष्ठेचा सवाल करून आक्रमक प्रचार केल्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील हालचालींमुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं असून चर्चांना उधाण आलंय। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर सभा, बैठका, घराघरांमध्ये संपर्क, सामाजिक माध्यमांचा वापर यामुळे संपूर्ण शहरात राजकीय रंग चढला होता। प्रत्येक पक्षाने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला। यामुळे मतदारांचं ध्रुवीकरण झालं असून अनेक प्रभागात लढत अत्यंत काठावरची असल्याचं चित्र आहे। दरम्यान राजकीय वर्तुळात अनौपचारिक बोली युद्धाचीही जोरदार चर्चा सुरू आहे। काँग्रेस पक्षाचा तराजू भारी पडणार असल्याच्या चर्चांवर तब्बल 10 लाख रुपयांपर्यंतचा पैजा लावला जात असल्याची माहिती समोर येते आहे। विशेषतः काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर सर्वाधिक बोली लागत असल्याचं बोललं जात असून मतदारांचा कौल काँग्रेसकडे झुकल्याचा अंदाज काही राजकीय निरीक्षक व्यक्त करतात। काँग्रेसची संघटनात्मक बांधणी यंदा मजबूत असल्याचा दावा समर्थकांकडून केला जातो आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना आघाड्यांचे कार्यकर्तेही आपल्या उमेदवारांच्या विजयाबाबत तितकेच आत्मविश्वास व्यक्त करत आहेत। स्थानिक मुद्दे, विकास कामांचं आश्वासन तसेच उमेदवारांची वैयक्तिक पकड यावर या पक्षाकडून भर देण्यात आला आहे। अनेक प्रभागात थेट सामना होत असल्यानं अंतिम निकालात मोठे उलटसुलट होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते आहे। जत नगर परिषदेची ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित नसून तालुक्यातील भविष्यातील राजकीय समीकरणांना दिशा देणारी ठरणार असल्याचं मानलं जातं। त्यामुळे सर्वच पक्षांचे नेते, उमेदवार आणि कार्यकर्ते निकालापर्यंत श्वास रोखून धरून बसलेत। निकाल जाहीर होताच तालुक्यातील राजकारणाला नवी दिशा मिळणार असून सध्या जतमध्ये राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलंय।